पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरातील एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीमुळे धुराचे लोट उसळले असून आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असल्याच्या चर्चांवर माजी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसून अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचा त्यांनी म्हटले आहे। तर दुसरीकडे महिलांना 6वा हप्ता 1500 रुपये येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। डिसेंबर-जानेवारी म्हटलं की विद्यार्थ्यांना वेळ लागतं ते शाळांच्या सहलीचे। सध्या शाळांच्या सहलीचा हंगाम सुरू असून कोल्हापुरातील कनेरी मठ म्हणजे सिद्धगिरी म्युझियम या ठिकाणी शाळांच्या सहलींना विशेष पसंती देण्यात येत आहे। विशेष म्हणजे कनेरी मठ परिसरातील रंगीबेरंगी फुलांचे उद्यान हे विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे। विधानसभा अध्यक्ष महोदय म्हणाले नव्हते की मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले असं म्हणत विशेष अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली। लोकशाहीत आपण महायुतीला प्रचंड यश दिलं, विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व सुरू झालं। गेल्या वेळी सभागृहात विरोधी पक्ष चांगल्या कामाला पाठिंबा देत होता, सरकार चुकत असेल तर कान धरण्याचं काम केलं। आता तर विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करावी यासाठी प्रस्ताव मांडला। यावेळी महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। आज बेळगावातील मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी बेळगावकडे रवाना झाली आहेत। कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे। बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगर ईव्हीएम विरोधात क्रांती चौकात आंदोलन करण्यात आलं असून आंबेडकरी चळवळीच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं। यावेळी ईव्हीएम विरोधात आंबेडकरी चळवळीने तीव्र निदर्शने केली आहेत। देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाईट IRCTC सोमवारी जवळपास 1 तासांसाठी बंद झाली होती, त्यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करता आली नाही, तसेच तिकीट कॅन्सलही करू शकले नाहीत, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला। हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजवी मताने मंजूर झालाय। शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता।